इथे मधोमध बुद्ध दिसतात, त्यांच्या बाजूला बोधिसत्व पद्मपाणी आहेत. तर पद्मपाणी ओळखण्याची चिन्ह अशी आहेत की त्या पद्मपाणींच्या बरोबर शास्त्याला हवा घालण्यासाठी इथे आपल्याला चौरी दिसते आणि बरोबर त्यांचे पद्मपाणी ओळखण्यासाठी त्यांच्या हातामध्ये पद्म आहे, म्हणजे कमळ आहे. पालीमध्ये पद्म, कमळाला पद्म म्हणतात. तो पद्म दिसतो इथे, तो जीर्ण झालाय खूप, कारण दगड इथला ठिसूळ असल्या कारणाने तो जीर्ण झालाय. इथं पद्मपाणी आहे. पद्मपाणींच्या बरोबर अपोजिट दिशेला वज्रपाणी असतात. ते देखील आपल्या शास्त्राच्या सेवेत आहेत. ते आता शास्त्राच्या भूमिकेत आहेत. बोधिसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी हे जेव्हा येतात त्यांची भूमिका काय आहे, तर आपण ती भूमिका समजून घ्यायला पाहिजे. हे उगाचच कॅरेक्टर निर्माण नाही केलेले आहे. जेव्हा 5व्या शतकानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हा शिल्पशैली विकसित झाली आणि हे शिल्प आपल्याला समजून येतात, तेव्हा लक्षात येतं की बोधिसत्व जे आहे पद्मपाणी जे, बोधिसत्व कोणाला म्हटलं जातं, तर बोधिसत्व त्यालाच म्हटलं जातं की जो बुद्धत्वाच्या मार्गावर मार्गक्रमण करतोय आणि तो बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या अशाच व्यक्तीला बोधिसत्व म्हटलं जातं. तर इथे आहेत बोधिसत्व पद्मपाणी आणि इथे आहेत बोधिसत्व वज्रपाणी. तर बोधिसत्व हे सगळ्यात लाडके बोधिसत्व होते. त्याचं कारण असं आहे, त्या काळामध्ये बोधिसत्व कनवाळू होता, खूप लाडका होता त्यावेळेच्या उपासकांचा. हे कोणी ऐतिहासिक पुरुष नाही होऊन गेले. बुद्ध जरी ऐतिहासिक पुरुष झाले तरी बोधिसत्व हे ऐतिहासिक पुरुष नाही आहेत. इथे हे फिक्शन आहेत. हे त्यावेळेच्या लोकांना सांकेतिक म्हणजे गोष्टी सांगण्यासाठी किंवा सांकेतिक घटनेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक आधार म्हणून बोधिसत्वांचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. बोधिसत्व लाडके होते, आवडते होते, कारण की जेव्हा पण म्हणजे एखादा उपासक जेव्हा संकटात असतो तेव्हा बोधिसत्व त्यांना वाचवतो आणि तो त्यांच्या रक्षणार्थ नेहमी उभा असतो, म्हणून बोधिसत्व त्यांचा लाडका होता. पण त्याच्या उलट याची भूमिका, वज्रपाणींची भूमिका अशी आहे, तुम्ही जर एखादं दुष्कृत्य केलं, वाईट कर्म केली, तर तुम्हाला शासन देण्याचं काम वज्रपाणीचं असतं आणि म्हणून त्यांच्या कधी कधी हातामध्ये वज्र असतं. इथे आता त्यांच्या हातामध्ये चौरी आहे जी शास्त्राला आपल्या हवा घालण्यासाठी आहे, पण इथे त्यांच्या हातामध्ये कधी कधी, आता त्यांनी शेला धरलेला आहे, पण कधी कधी वज्रपाणीच्या हातामध्ये वज्र असतं. गांधार शैलीमध्ये आपण जेव्हा जातो, गांधार शिल्पकलेमध्ये आपण जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह्याच्या आधी म्हणजे हे शिल्प दिसण्याच्या आधी हरकुलेस हा तिकडचा जो मिथक आहे त्या हरकुलेसचं रिप्रेझेंटेटिव्ह दिसतं. त्याच्या हातामध्ये तो वज्र आहे आणि नंतरच्या काळामध्ये आपल्या भारतीय शैलीप्रमाणे आपल्याला तो वज्रपाणी दिसतो ज्याच्या हातामध्ये वज्र आहे. तर अशा प्रकारे तो आपल्याला वज्रपाणी दिसतो. अशी ही शिल्पशैली आहे.